सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। समीक्षा इकडे साईडला। हा कटर घ्यायचा, बॅग खाली ठेवून इथून कट करायला सुची आणि बॅग तशीच ठेवायची आणि मग बॅग ओढायची। हातात वर ठेवून कट करू नका, नाहीतर आतला सगळा जो मातीचा भाग आहे तो विस्कटून जातो आणि रोप लागत नाही। लक्षात आलं का तुम्हाला? हे बघा, इथून कट करायला सुरुवात करायची आणि असंच इथपर्यंत न्यायचं खाली। हो, इकडे उभे राहा ना। बोर्ड घेऊन बोर्ड पुढं। हॅलो, आला तुम्ही तिथे? ठीक आहे, 10 मिनिटात पायाला तुडवायची बरं का, माती चांगली माती तुडवायची पायाला। रोप तुडव बरं का, कुठली राहिली नाही ना बघा। असं हाताने सपोर्ट घ्या इथे एक नाव आहे पडून दे खालची घेऊन वर येतो हळूहळू।
येऊ नको बरोबर येऊ नको दोन घेऊन युवराज खाली जा. खाली जा. खाली ऑलरेडी आहेत. नमस्कार, मी वेद अकॅडमीची विद्यार्थिनी गौरी शिंदे. तर आम्ही अजिंक्य ताराच्या टेकडीवर वृक्ष लावायला आलो. तर ह्याच प्रकारे इथं वृक्षांची खूप जरूरत आहे. तुम्ही पण वृक्ष लावा. जसे की मला माहितीच आहे की सातारमध्ये ऑक्सिजनची कमी नाही आहे, पण तरी पण आम्ही वेद अकॅडमीचे सगळे विद्यार्थी इथं सातारमध्ये आलो आहे भंगाई टेकडीवर, आणि आम्ही तिथे झाडं लावतो आहे. कारण अजून पॉल्युशन वाढू नये आणि आपल्याला त्रास होऊ नये कुठलं ऑक्सिजन. जेवढं हिरवं आहे तेवढंच आपल्याला पुढं त्रास नाही होणार. आम्ही खूप सारे झाडं लावलेले, झाडं लावून खूप चांगलं वाटतंय, प्रसन्न वाटतंय. सगळ्यांनी झाडं लावा, खूप चांगलं वाटेल, प्रसन्न पण वाटेल आणि जास्त झाडं पण होतात. आज आम्ही इथं जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांना जेव्हा तुम्ही अजिंक्य ताराई मंगळी टेकडी इथं येताल तेव्हा एक बाटली पाणी घेऊन त्या झाडांना पाणी घाला आणि इथलं हिरवळ चांगली असू देत असा प्रयत्न करा. आणि तुम्ही पण झाडं लावा. सुंदर सातारा, स्वच्छ सातारा, हरित सातारा, स्वच्छ सातारा, सुंदर सातारा. टॅन 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 टॅन. जी केम आटा चक्की, माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जी केम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. सातारा फ्रंट वॉरियर्स ग्रुप. आज आम्ही इथं जे काम करतोय तो अजिंक्य ताराचा एक प्राईम लोकेशन आहे. आणि इथं आपण आज सह्याद्रीत जी काही महत्त्वपूर्ण झाडं आहेत, उदाहरणार्थ पळस, खडशिंगी, पुत्रंजीवा, बहावा, अशी झाडं आज आपण इथे एका वेळेला 300 झाडं लावण्याचा उपक्रम करतोय. आणि एका वेळेला 300 झाडं लावायचं काम हे फ्रंट वॉरियर साताराला तसं अवघड होतं. पण आमच्या मदतीला धावून आलेत श्री सागर लोहार सर, त्यांच्या वेद अकॅडमीच्या सर्व मुलांना घेऊन. आज ते इथं आलेत, त्यामुळे हे काम आम्हाला सुसह्य झालंय. सातारकरांसाठी ही आम्ही झाडं लावतोय, सगळ्या जगासाठीच लावतोय, कारण ही आज जगाची अत्यंत निकडीची गरज आहे झाडं लावणं. आणि 10 वर्षानंतर ही टेकडी तुम्हाला संपूर्णपणे पळसाच्या फुलांनी, बहाव्याच्या फुलांनी फुललेली दिसणार आहे. मी पुन्हा एकदा हरित सातारा तर्फे सर्व सातारकरांना सांगतो की आता इथं आम्ही जी झाडं लावली आहेत ना, ती झाडं जतन करण्याची थोडी जबाबदारी कुणी ना कुणीतरी प्रत्येकानं घ्या. जेव्हा केव्हा इथं याल तेव्हा इथल्या झाडांना पाणी घाला. हरित सातारा फ्रंट वॉरियर्स ग्रुप आणि वेद अकॅडमी
यांच्या माध्यमातून आज अजिंक्यताऱ्याच्या कॉर्नरला, ज्या कॉर्नरवरनं अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगड हा परिसर दिसतो, त्याच कॉर्नरला आज आपण 300 झाडं लावलेली आहेत. आणि या 300 झाडं संगोपनासाठी आम्ही सातारकरांना आव्हान करीत इच्छितो की आपण जेव्हा जेव्हा या अजिंक्यताऱ्यावर याल त्यावेळेला या झाडांना पाणी घालून साताराच्या सौंदर्यात कशी भर पडेल एवढं आपण सर्वांनी बघूया. यावर्षी हरित सातारा फ्रंट वॉरियर्स ग्रुपतर्फे अजिंक्यताऱ्यावरती 1000पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत. ही झाडं आपल्याला माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेली आहेत. PWDच्या लोकांनी आपल्याला खड्डे काढण्यासाठी सहाय्य केलेलं आहे आणि ही झाडं जगवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज या अडचणीच्या जागी येऊन झाडं लावण्यास वेद अकॅडमीच्या सरांनी आम्हाला व त्यांच्या विद्यार्थ्यांनी मदत केली, त्याबद्दल हरित सातारातर्फे त्यांचे आभार. व असंच सर्व सातारकरांनी या अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन सातारा हिरवागार करण्यास आम्हाला सहकार्य करावे ही विनंती.